मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे भुताटकीचे झाड. लेखक निखिल सूर्यवंशी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. एकदंत यांना रात्री खडबडून जाग आली. त्यांची नजर बाहेर खिडकीकडे गेली. त्यांच्या खिडकीच्या काचेवर काहीतरी उमटलेलं त्यांना दिसले. त्यांनी ट्यूब चालू केली. उजेडात ते खिडकीजवळ गेले. खिडकीवर एका हाताचा ठसा उमटलेला, माती चिखलाने बरबटलेला. ते त्याचे निरीक्षण करतच होते इतक्यात ते दचकून काही पावले मागे सरकले. अचानक त्यांच्या समोरील काचेबाहेर त्यांना एक भयावही चेहरा दिसला आणि गायब झाला. त्यांनी घड्याळ पाहिली. रात्रीचे 3:30 वाजले होते. एकदंत यांच्या वाईट शक्तींसोबत बऱ्याच वेळा सामना झाला होता. त्यामुळे त्यांना जाणवले हे जे काही घडतंय ते अनैसर्गिक आहे. पण एकदंत यांना असा अनुभव पहिल्यांदाच आलेला, कारण यावेळी कोणत्या तरी वाईट शक्तीने त्यांना थेट चेतावणीच दिलेली. पण एकदंत यांच्या घरात अशा शक्तींना थेट प्रवेश शक्य नव्हता, कारण त्यांच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होता. शिवाय त्यांच्या वडिलांनी काही सिद्ध गोष्टींचा वापर करून ते घर बांधले होते. तरी देखील ती वाईट शक्ती त्यांच्या खिडकीपर्यंत पोहोचू शकली. एकदंत यांना पूर्ण अंदाज आलेला की हे काय होतंय, कारण आजच ते पल्लवी आणि सागर यांना भेटले होते. काही दिवसांपूर्वी पल्लवी आणि सागर यांचे लग्न झाले. एक टिपिकल अरेंज मॅरेज. आधी सागर पल्लवीला पाहायला गेला. पहिल्या भेटीत दोघांना एकमेकांचे विचार पटले. मग त्यानंतर पुन्हा काही वेळा ते दोघे भेटले आणि मग त्यांचे लग्न झाले. साखरपुडा आणि लग्न हे एकाच दिवशी पार पडले. लग्न होईपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालले होते. लग्नानंतर ते देवाला गेले. घरात पाहुण्यांची गडबड, उत्साहाचे वातावरण होते. 2 दिवसांनी सत्यनारायण पूजा पार पडली. त्या रात्री खऱ्या अर्थाने त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात होणार होती. कारण अरेंज मॅरेज असल्याने त्याआधी एकमेकांच्या जवळ यायचा काही प्रश्नच उद्भवला नव्हता. सागरच्या मनात एकाच वेळी अनेक गोष्टी चालू होत्या. गोंधळ उडालेला त्याचा. आणि तितक्यात पल्लवी रूममध्ये आली. येताना दरवाजा बंद केला. मग ती सागर शेजारी बसली. बराच वेळ त्यांच्या गप्पा सुरू होत्या. जवळ यायचे दोघांच्याही मनात होते, पण सुरुवात कोण करणार? सागर तिच्या जवळ सरकला. त्याने तिचा हात हातात घेतला. पूर्ण काळोखात ती खोली बुडून गेली. सागर तिला म्हणाला, थांब इथेच बस. असं म्हणत त्याने शेजारी असलेला मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि तो पल्लवीकडे वळला आणि त्याला भयानक धक्का बसला. तो मागे सरकत जवळपास कोसळला. पल्लवी शेजारी एक अर्धनग्न पुरुष बसलेला. जीर्ण केस, सुकलेला देह, कसली तरी फाटकी पॅन्ट, अंगावर माती लागलेली. पल्लवी खाली पाहत होती आणि तो पुरुष रागाने सागरकडे पाहत होता. सागरचा काही क्षण त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. त्याने स्वतःचे डोळे चोळून पाहिले आणि डोळे उघडले तर समोर फक्त पल्लवी होती, पण तिची मान खालीच होती. सागर तिथूनच म्हणाला, पल्लवी काय झालं, अशी का बसली आहेस? पण ती काहीच बोलली नाही. सागर तिच्या जवळ गेला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलवून तिला विचारले, काय झाले पल्लवी? तसं ती दचकली. तंद्रीमधून जाग यावी तशी तिची अवस्था झाली. ती म्हणाली, काय काय झालं? सागर म्हणाला, काही नाही, तू बस इथे, मी बाहेरून मेणबत्ती आणि मोठा टॉर्च घेऊन येतो. रात्रीचे 12 वाजून गेलेले. सागर बाहेर गेला आणि टॉर्च मेणबत्ती घेऊन परत आला. पण त्याच्या डोक्यात आता घडलेला प्रकारच होता. खोलीमध्ये आला आणि त्याने दार लावून घेतले. मोठा टॉर्च लावून त्याने एका कोपऱ्यात ठेवला. पल्लवी अजून तशीच बसलेली. तिचे मागून दिसणारे कमनीय शरीर त्याला तिच्याकडे आकर्षित करत होते. सागर तिच्या जवळ गेला. पुन्हा तिचा हात हातात घेतला, पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही.
ती तशीच बसून होती. सागरला जाणवले तिचा हात पूर्ण थंड आहे. तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिले. सागरने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि त्याला परत धक्का बसला. तिच्या डोळ्यातून रक्त येत होते. सागर घाबरला आणि दूर झाला. इतक्यात त्या खोलीत एका पुरुषाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. सागर घाबरून दाराकडे पळाला, पण दार उघडत नव्हते. तो मोठ्याने बाहेर आवाज देत होता, पण त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. कसल्या तरी आवाजाने सागरचे लक्ष पलंगाकडे गेले. पलंग हालत होता. तितक्यात पल्लवी पलंगावर कोसळली. निश्चल पडली होती ती. सागर घाबरत तिच्या जवळ गेला. तिचा चेहरा पाहिला तर नेहमीसारखाच दिसत होता. मगाशी त्याने पाहिलेल्या रक्ताचा काही मागमूस नव्हता चेहऱ्यावर. सागरला समजत नव्हते त्याला जे दिसतंय ते सत्य आहे की भास. तो तिला हलवून उठू लागला. इतक्यात रूमची खिडकी आपोआप उघडली. जोराचा वारा सुटला होता. खिडकीतून केळीची काही पाने आत आली आणि सागरच्या पायाभोवती आपोआप गुंडाळून गेली. त्या अचानक बसलेल्या झटक्याने तो खाली कोसळला. त्याचे लक्ष पलंगाखाली गेले. आता मात्र त्याला भीतीने चक्कर यायची बाकी होती. पलंगाखाली तोच पुरुष होता जो त्याला मगाशी दिसलेला. तो त्याच्याकडे रागाने पाहत होता. हळूहळू तो रांगत बाहेर आला. त्याचा तो भयावह अवतार पाहून सागरची शुद्ध हरपली. रात्री त्याला पुन्हा जाग आली. घड्याळात त्यावेळी 3 वाजले होते, पण यावेळी सागरचे पाय मोकळे होते. तो कसाबसा उठला. पलंगावर पल्लवी अस्ताव्यस्त पडली होती. तिच्या अंगावर ओरखडल्याच्या खुणा होत्या. सागर तिला उठवू लागला. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारू लागला. अचानक तिने डोळे उघडले. पूर्ण काळे डोळे होते ते. सागर घाबरून पुन्हा मागे सरकला. अचानक पल्लवी एका झटक्यात यंत्रवत उठून बसली आणि पुरुषी आवाजात म्हणाली, माझ्या बायकोला स्पर्श करायची तुझी हिंमत कशी झाली? सागर घाबरला होता. त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. तो म्हणाला, काय? इतक्यात पल्लवी वेड्यासारखी हसू लागली. पण आवाज मात्र तोच होता. एक भयानक पुरुषी आवाज. सागरला जाणवत होते हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे, पण तो काहीच करू शकत नव्हता. ना बाहेर पडता येत होते, ना कोणाला आवाज जात होता. तो पूर्णपणे अडकला होता. आता पल्लवी पलंगावरून खाली उतरली. तिचे पाय जमिनीपासून वरच तरंगत होते. ती सागर जवळ आली. सागरला तिचे भयानक रूप पाहून प्रचंड भीती वाटत होती. काळे डोळे, चेहऱ्यावर ओरखडे. तिने सागरला सहज उचलले आणि समोरील भिंतीवर भिरकावले. सागर खाली पडला आणि बेशुद्ध झाला. पल्लवी तशीच फिरत येऊन पलंगावर झोपली आणि तिच्यासोबत पलंगावर होता तो. दुसऱ्या दिवशी सकाळी सागरला जाग आली. तो पलंगावर होता. आदल्या रात्रीच्या आठवणी ठळकपणे त्याच्या मनात उमटल्या. तो धावत दाराकडे गेला. दार उघडेच होते. तो बाहेर आला. घरात नेहमीसारखे वातावरण होते आणि त्याच्यासमोर पल्लवी आली. तिने लाजून त्याच्याकडे पाहिले. त्याला काहीच समजले नाही. तो विचारात पडला. रात्री तिच्या चेहऱ्यावर असणारे ओरखडे गेले कुठे? त्याने पल्लवीला बाजूला बोलावले आणि विचारले, नक्की काय चाललंय तुझं? रात्री तू कशी होती आणि आता कशी काय? यावर पल्लवी म्हणाली, काय बोलत आहेस तू? मला काहीच समजत नाहीये. सागर म्हणाला, रात्री तुझ्या चेहऱ्यावर ओरखडे होते, ते कुठे गेले? पल्लवी म्हणाली, काही पण काय? कसले ओरखडे? सागर म्हणाला, म्हणजे तुला काहीच आठवत नाही? पल्लवी हसत म्हणाली, आठवतंय ना. रात्री 3 नंतर मी झोपलेली होते पलंगावर, तर तू माझ्या जवळ आलास, मला जवळ घेतलंस आणि सागर ओरडतच म्हणाला, काय? मी? पल्लवी म्हणाली, असं का दचकत आहेस भूत पाहिल्यासारखं? बरं जाऊ दे, तुला काय जाते गप्पा मारायला, मला काम आहेत खूप. आणि ती निघून गेली. सागर आता विचारात पडला. त्याला काहीच आठवत नव्हते. त्याच्या मनात फक्त त्या भयावह आठवणी होत्या. पल्लवी म्हणते तसं तर त्याला काहीच आठवत नव्हते. त्याने घरात कोणाला काही सांगितले नाही, कारण त्यालाच स्वतःवर विश्वास नव्हता. तर इतर कोणी त्याच्यावर विश्वास ठेवायची शक्यता कमीच होती.
त्या दिवशी सर्व पाहुणे त्यांच्या घरी गेले. घरात सागर, पल्लवी आणि तिचे आईबाबा इतकेच लोक राहिले. तो दिवस त्यांचा अर्धवट 2 दिन आणि विचित्र मनस्थितीमध्ये गेला. रात्र झाली होती. पुन्हा तो झोपायला त्याच्या खोलीमध्ये आला. काही वेळातच पल्लवी देखील आली. ती दार लावत होती, पण सागर तिला म्हणाला, नको लाव दार. पल्लवी म्हणाली, अरे दार न लावून कसं चालेल, असं म्हणत तिने दार बंद केले. ती सागर जवळ येऊन बसली. खरं तर तिला स्पर्श करायची आता त्याच्यात हिंमतच नव्हती, पण यावेळी तिने सागरचा हात हातात घेतला. तसं खोलीमध्ये असा आवाज झाला आणि समोरील ट्यूब फुटली होती. पल्लवी घाबरून सागरच्या जवळ आली. सागर उठला आणि त्याने बाहेरून झाडू आणला. सर्व काचा नीट गोळा करून फेकून दिल्या. खोलीमध्ये मोठा टॉर्च लावून काही वेळाने तो पुन्हा पलंगावर येऊन बसला. पल्लवी त्याची वाट पाहत होती, पण त्याचा निरुत्साह पाहून ती म्हणाली, असं काय करतोय तू? काल तर कसा होता आणि आज कसा? यावर सागर म्हणाला, तू जे काय म्हणतेस ना ते मला काहीच आठवत नाहीये ग. पल्लवी म्हणाली, ही थट्टा करायची वेळ आहे का? सागर म्हणाला, थट्टा नाही, मी खरंच सांगतोय. पल्लवी काळजीने त्याच्या जवळ आली. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, काय झालं सांग मला. इतक्यात अचानक खिडकीची पाले उघडली. जोरात हवा सुटली आणि पल्लवीने सागरला जोरात धक्का दिला. सागर खाली पडला. जरासा उठत त्याने मागे पाहिले. पल्लवी हवेमध्ये आडवी झालेली. तिचे पाय आणि हात खाली लटकत होते. सागर उठण्याचा प्रयत्न करू लागला. तशी काही केळीचे पाने त्याच्या शरीराभोवती गुरफटली. सागर पुन्हा खाली पडला. सागरला काही समजायच्या आतच पल्लवी हवेत सरळ झाली आणि सागरकडे पाहिलं. सागरला पल्लवीचे ते रूप दिसले जे त्याने आदल्या रात्री पाहिलेले. विद्रूप चेहरा, विस्कटलेले केस आणि पुन्हा पल्लवी पुरुषी आवाजात तेच म्हणाली, माझ्या बायकोच्या जवळ जायची तुझी हिंमतच कशी झाली? सागरला काहीच समजत नव्हते. ती रागाने सागर जवळ आली. तिचे शरीर हवेतच होते. तशीच ती सागरच्या चेहऱ्यासमोर झुकली. तिच्या तोंडातून रक्त गळत होते, पण चेहऱ्यावर एक राग होता, हिडीस हास्य होते. सागरची बोबडी चोळली. त्याचे भान पूर्ण हरपले. दुसऱ्या दिवशी त्याला जाग आली. खोलीमध्ये पल्लवी नव्हती. सागर उठून बाहेर आला. त्याची आई मालती समोरच होती. सागरला पाहून त्या म्हणाल्या, अरे किती उशीर, आणि पल्लवी का उठली नाही अजून? सागरला धक्काच बसला. तो म्हणाला, काय? अगं पल्लवी नाहीये आतमध्ये. यावर मालती म्हणाली, अरे ती बाहेरच नाही आली सकाळपासून. सागर आता विचारात पडला, कारण रात्रीच्या परिस्थितीमध्ये पल्लवी होती ते सागरने पाहिले होते आणि आता ती घरात नव्हती. तो म्हणाला, मग ही गेली कुठे? आपण पाहूयात आजूबाजूला. सागर, त्याचे वडील, मालती सर्वजण पल्लवीला शोधत होते. सागरच्या बाबांनी पल्लवीच्या माहेरी फोन करून पाहिलं, पण ती तिकडे देखील नव्हती. काही वेळाने पल्लवीचे आईबाबा देखील आले. ते पोलिसांकडे तक्रार करायला जाणारच होते. तोच दुपारी 12च्या दरम्यान पल्लवी घरी आली. गलित गात्र झालेली, अंगाला माती लागलेली, तिला ठिकठिकाणी खरचटले होते. तिला पाहून सागर धावतच दाराकडे गेला आणि तिला धरून घेऊन आला. तिला सोफ्यावर बसवले. सर्वांच्या मनात अनेक प्रश्न होते, पण पल्लवी उत्तर द्यायच्या अवस्थेमध्ये नव्हतीच. ती सुन्न झालेली, गोंधळलेली. तिला पाणी दिले. काही वेळाने ती शांत झाली. मग मालतीने तिला विचारले, अगं कुठे होतीस तू आणि ही काय अवस्था केली आहे? पल्लवी काहीच बोलली नाही. तिच्या आईबाबांकडे पाहत राहिली. तिचे बाबा म्हणाले, अगं झोपेत चालत गेलेली का कुठे? पल्लवीने मान हलवली, पण तिच्या वागण्यात साशंकता होती. यावर मालती म्हणाल्या, अरे देवा, झोपेत चालत गेलीस? अशी कशी गेली आणि कुठे गेलती? पल्लवी अडखळतच म्हणाली, मला नाही माहीत, पण मी आले कसं बस घरी. यावर मालती म्हणाल्या, ठीक आहे ग, जा आंघोळ करून घे. काही वेळाने पल्लवी आवरून बाहेर आली, पण तिच्यात उत्साह दिसत नव्हता. सागरसोबत देखील ती नीट बोलत नव्हती. असं वाटत होतं तिच्या मनात काहीतरी आहे जे बोलता येत नाही. आतल्या आत ती घुसमटत होती. सागरला तिच्यातील हा बदल जाणवला आणि त्याला 2 रात्री आलेले अनुभव
तर ताजेच होते. त्यामुळे त्याने आईला सर्व सांगायचे ठरवले. तो मालतीजवळ गेला आणि त्यांना घडलेला सर्व प्रकार मोजक्या शब्दात सांगितला. मालतीने कपाळाला हात मारला आणि म्हणाल्या, अरे मग हे कालच नाही का सांगायचं? यावर सागर म्हणाला, मला खात्री नव्हती तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल की नाही. मालती म्हणाल्या, अरे पण हा प्रकार साधा नाहीये सागर, नक्की ही बाहेरची बाधा आहे. सागर म्हणाला, माझा असल्या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता आई, पण जे माझ्यासोबत घडतंय त्यावरून मला देखील आता तेच वाटत आहे. मालती म्हणाल्या, आमच्या महिला मंडळात नेहमी एका गृहस्थांचा उल्लेख होत असतो. ते खूप वेगळे आहेत. मांत्रिक किंवा जादूगर नाहीत, पण ते लोकांच्या आशा बाधा सोडवण्यात मदत करतात. त्यांचे नाव एकदंत. आपण त्यांना भेटूया. मी माझ्या मैत्रिणीकडून त्यांचा नंबर आणि पत्ता घेते. मालती यांनी पल्लवीच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा त्यांना पण धक्का बसला, पण त्यांना कल्पना असावी म्हणून ही गोष्ट सांगणे गरजेचे होते. मालती यांनी एकदंत यांना फोन केला. ते घरीच होते. मग मालती आणि सागर एकदंत यांच्या घरी पोहोचले. केशव आणि एकदंत हॉलमध्येच पुस्तकांचा पसार आवरत बसलेले. मालती दारातून म्हणाल्या, आम्हाला एकदंत यांना भेटायचे आहे. यावर एकदंत म्हणाले, या आत या, मीच एकदंत. मालती आणि सागर आत आले आणि सोफ्यावर बसले. त्यांच्यासमोर एकदंत बसलेले. एकदंत म्हणाले, काय काम काढलं माझ्याकडे? यावर सागरने घडलेला प्रकार थोडक्यात त्यांना सांगितला. एकदंत म्हणाले, इतकंच घडलंय की अजून काही सांगायचंय तुला सागर? सागरला लाज वाटत होती, पण तरी त्याने तो प्रसंग त्यांना सांगितला. त्याला काही आठवत नव्हते, पण पल्लवीने त्याला सांगितलं होतं. एकदंत म्हणाले, मला आता तरी काही समजत नाहीये. मी तुमच्या घरी येतो आता, मग तिथे बाकीच्या गोष्टी बोलूयात. असं म्हणून एकदंत आत गेले. येताना त्यांची बॅग घेऊन आले आणि केशवला म्हणाले, केशव तू पण चल सोबत. येताना दार बंद करून ये. काही वेळातच एकदंत, केशव, मालती, सागर त्यांच्या घरी आले. त्यांच्या घराच्या हॉलमध्ये सर्वजण बसले. एकदंत म्हणाले, जे काही घडले आहे ते तुम्हाला माहीतच आहे. मला देखील कल्पना नाही हे काय आहे. मला त्यासाठी ध्यान करायला लागेल, पण आता रात्र होत आली आहे. त्यामुळे आजची रात्र तुमच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला आलोय मी. आतापर्यंत जे घडले त्यावरून एकतर समजले की ही वाईट शक्ती एका पुरुषाची आहे आणि त्याला घरातल्या इतर लोकांच्याबद्दल काही देणं घेणं नाहीये. त्याला फक्त पल्लवी आणि सागर यांच्यात जवळीक नकोय. यावर सागर म्हणाला, होय मला तेच वाटतंय, पण करायचं काय आता? यावर एकदंत म्हणाले, मी एक उदबत्ती देतोय. त्यात वेगळी रसायने आहेत. ती उदबत्ती रात्रभर तुमच्या खोलीमध्ये लावायची. ती उदबत्ती 12 तास तरी जळत राहते. त्या वासाने खोलीमध्ये नकारात्मक शक्ती सहज येऊ शकणार नाही. आणि दुसरं म्हणजे तुमच्या पलंगाभोवती मी कऱ्याच्या पाण्याने रिंग आखणार आहे. जरी ती शक्ती खोलीमध्ये आली तरी तुमच्या जवळ येऊ शकणार नाही. हो, पण अट हीच राहील की तुम्ही पलंगावरून खाली उतरायचे नाही रात्रभर. सागर म्हणाला, हो ते आम्ही नक्की करू. या आमची खोली दाखवतो तुम्हाला. एकदंत सागरच्या खोलीमध्ये गेले. तिथे ते रिंग आखले आणि उदबत्ती सागरकडे दिली आणि पुन्हा ते घरी निघाले. पण जाताना म्हणाले, मी उद्या सकाळी येईल, तोपर्यंत काळजी घ्या. जसजशी रात्र होत गेली सागरची भीती वाढत होती. पण एकदंत यांनी दिलेली उदबत्ती त्याने खोलीमध्ये लावली. सागर आणि पल्लवी पलंगावर पडून राहिले. झोप तर येणारच नव्हती. त्यांना सुरक्षित असल्याचा अनुभव येत होता. पल्लवी म्हणाली, हे काय चाललंय यार, इतकं विचित्र. सागर म्हणाला, अगं मी पण तोच विचार करतोय, पण आपल्या मर्यादा आहेत. आता तरी आपण आराम करायचा प्रयत्न करू. तू चुकून पण पलंगावरून खाली उतरू नको. पल्लवी म्हणाली, हो रे, नाही उतरणार मी. काळजी नको करू, जरा झोप तू. असे म्हणत दोघांना काही वेळ झोप लागली. आत उदबत्ती जळत होती. एका सकारात्मक दर्पाने ती खोली भरलेली. पण त्याचवेळी खिडकीच्या काचेतून तीच पुरुष आकृती आत येत होती. आदित्याच्या हातात आले. आत्माच होती ती. भौतिक बंधने त्याला लागू नव्हती. काचेतून तो आरपार येत होता. त्या उदबत्तीच्या वासाचा त्यावर परिणाम होऊ लागला. त्याची शक्ती कमी होते असं त्याला जाणवू लागले. तरी तो पलंगाजवळ जात होता.
पण त्याला तिथे पोहोचता आले नाही. त्याच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. तो आला तसाच खिडकीतून बाहेर पडला. त्याला समजले होते हा अडथळा कोणी निर्माण केला ते. त्याचा सूड घ्यायला तो पोहोचला एकदंत यांच्या घराजवळ. पण तिथे आत प्रवेश करणे त्याला जमतच नव्हते. रागाने त्याने हाताचा पंजा काचेवर मारला. एकदंत यांना कल्पना होती की ही तीच शक्ती आहे, पण आजवर कोणत्याही शक्तीने त्यांचा असा पाठलाग केला नव्हता. हे प्रकरण वेगळे आहे याची त्यांना जाणीव झालेली. आणि ध्यान करताना हे देखील जाणवलं होतं की पल्लवी आणि त्या वाईट शक्तीचा काहीतरी संबंध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यापासून काहीतरी लपवलं जात होतं. एकदंत पुन्हा झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा ते घराच्या मागील बाजूस गेले. जिथे ती खिडकी होती तिथल्या काचेवर जी माती लागली होती ती त्यांनी काढून एका कापडात घेतली आणि ते पुन्हा घरात आले. त्यांनी ती माती हातात धरून काही वेळ डोळे बंद करून ध्यान केले. त्यांना काही गोष्टी अर्धवट समजल्या. मग ते सागरच्या घरी आले. सकाळचे 11 वाजले होते. सागरच्या घरी सर्वच जण होते, पल्लवीचे आईबाबा देखील. एकदंत यांनी थेट मुद्द्याला हात घातला आणि पल्लवीला विचारले, या लग्नाआधी कोणत्या मुलासोबत काही होते? यावर पल्लवीने नकारार्थी मान डोलावली. एकदंत पुन्हा म्हणाले, मग हे लग्न होण्याआधी असं काही घडले आहे का जे तुम्ही मला सांगितले नाही? यावर मात्र पल्लवी आणि तिच्या आईवडिलांचे चेहरे बदलले. त्यांचे बदललेले भाव एकदंत यांच्या चाणाक्ष नजरेने बरोबर टिपले. ते पुन्हा म्हणाले, काही असेल तर सांगा, कारण तुमच्या मुलीलाच धोका आहे यात. यावर पल्लवीची आई म्हणाली, खरं तर आम्हाला आमची लाज वाटते, पण झालं असं की पल्लवीच्या पत्रिकेत मंगळ आहे आणि सागरच्या पत्रिकेत नाही. पण आम्हाला हे स्थळ हातचे जाऊ द्यायचे नव्हते, म्हणून आम्ही खोटी पत्रिका बनवली आणि सागरच्या पत्रिकेशी जुळवली. पण आमच्या मनात होतं की या मंगळाचा त्रास तिच्या पुढील आयुष्यात होऊ नये, म्हणून त्याचे निवारण करण्यासाठी आम्ही आमच्या गुरुजींना भेटलो. तेव्हा ते म्हणाले की हीच लग्न आधी पिंपळ किंवा केळीच्या झाडासोबत करा, मग तिला पुढे काही त्रास होणार नाही. पण आम्हाला ही गोष्ट कोणाला कळू द्यायची नव्हती. त्यामुळे आम्ही कुठेतरी लांब असलेले केळीचे झाड शोधले आणि एका रात्री त्या झाडासोबत पल्लवीचे लग्न लावले. एकदंत म्हणाले, असे आहे तर? म्हणजे जर का त्याआधी पल्लवीचे काही नसेल तर या प्रसंगामुळे नक्की काहीतरी झाले आहे. यावर पल्लवीची आई म्हणाली, आम्ही खोटं बोललो त्याबद्दल सर्वांची माफी मागतो आम्ही. पण आमच्या मुलीला काही बोलू नका, कारण ती नको म्हणत होती. पण आम्ही तिला जबरदस्ती करायला सांगितले आणि शिवाय शपथ घातली की हे कोणाला सांगायचे नाही. यावर मालती म्हणाल्या, ठीक आहे हो, आम्ही या गोष्टी नाही मानत फार, पण आता आपल्याला या त्रासातून सुटलं पाहिजे. इतका वेळ शांत असलेली पल्लवी बोलली, त्या दिवशी रात्रभर मी घरी नव्हते. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी त्याच केळीच्या झाडाखाली पडलेले. पण हे सर्व घडलेले त्यामुळे मी घरी काही सांगू शकत नव्हते. यावर एकदंत म्हणाले, मग तर एक गोष्ट स्पष्ट झाली, हे जे काय आहे ते त्या केळीच्या झाडासोबत निगडीत आहे, कारण सागरला देखील 2 वेळा केळीच्या पानांनी गुरफटले होते. आता मला ते केळीचे झाड दाखवा, मग ठरवू काय करायचे ते. काही वेळातच एकदंत, केशव, सागर आणि पल्लवीचे बाबा तिथे त्या झाडाजवळ पोहोचले. आजूबाजूला एकदंत पाहत होते आणि म्हणाले, हा भाग पाहता दूरवर कोठेही केळीचे झाड नाही. मग हे एकच झाड का आहे इथे? काहीतरी वेगळं आहे नक्कीच. सागर म्हणाला, केळीच्या झाडावर भूत असते असे तर कधी ऐकण्यात पण आले नाही. एकदंत म्हणाले, सागर, तू खोदकाम करणाऱ्या लोकांना बोलावून घे इथे. आपल्याला हे झाड तोडून त्याखाली खोदावे लागेल. काही वेळाने खोदकाम करणारे लोक आले. तोपर्यंत एकदंत यांनी त्या झाडाच्या काही अंतरावर कऱ्याच्या पाण्याने रिंगण आखले. मग त्या लोकांनी त्या झाडाच्या कडेने खोदायला चालू केले. 1 फूट खोदल्यावरच त्यांना तिथे तुटलेली मानवी हाडे सापडली आणि ती हाडे झाडाच्या एकदम बुंद्याजवळच होती. आणि तसेच खोदताना बुंद्याच्या दुसऱ्या बाजूला मानवी कवटी सापडली. एकदंत यांनी खोदकाम थांबवले. ते झाड तोडून बाहेर काढायला सांगितले. झाड उपसून बाहेर काढले तेव्हा त्यांनी काही वेळ निरीक्षण केले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे झाड त्या सांगड्याच्या पोटातून बाहेर आले आहे. आजूबाजूला हाडांचा खच पडलेला. त्या झाडाच्या मुळामध्ये
पाठीच्या कण्याचे भाग होते. एकदंत यांना आता सगळी गोष्ट समजली. त्यांनी तिथल्या लोकांना सांगून पूर्ण माती चाळून हाडे वेगळी करण्यास सांगितले. तो पूर्ण मानवी सांगडा त्यांना मिळाला होता. संध्याकाळ होत आलेली. एकदंत म्हणाले, माझ्या ओळखीचे एक क्रियाकर्म करणारे गृहस्थ आहेत, त्यांना मी बोलावून घेतो. एकदंत यांचे काय चालले होते हे इतर कोणाला फार लक्षात येत नव्हते. संध्याकाळच्या 7 वाजता ते गृहस्थ आले. त्यांना पाहून एकदंत म्हणाले, हा हाडांचा खर पाहताय ना, त्यावर यथासांग क्रियाकर्म करायचे आहे तुम्हाला. अग्नी देखील द्यायचा आहे. त्या गृहस्थांनी सर्व क्रियाकर्म केले आणि त्या हाडांना अग्नी देण्यात आला. त्याची राख एका फडक्यात गोळा करून घेतली. ते गृहस्थ त्या राखेचे विसर्जन करणार होते, त्यामुळे ते ती राख सोबत घेऊन गेले. एकदंत यांनी केशवला त्यांच्या घरी पाठवून दिले आणि सागरसोबत ते घरी निघाले. रात्री 10 वाजता सर्वजण परत घरी आले. त्यावेळी एकदंत म्हणाले, तो आत्मा मुक्त झाला असेल, पण तरी आजची रात्र तुम्ही काळजी घ्या. आपण काही तयारी करणार नाही आज. नेहमीसारखं झोपा, पण मी आज इथेच थांबतोय. काही झालेच तर त्याची काळजी घ्यायला. बाकी यावर आपण उद्या बोलू निवांत. जेवण करून सर्वजण झोपी गेले. सागर आणि पल्लवीला भीतीने झोप लागत नव्हती. कशीबशी ती रात्र पार पडली. काही वेगळे घडले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी एकदंत यांनी केशवला फोन केला. तिकडे देखील सर्व काही नीट होते. मग सकाळी हॉलमध्ये सर्वजण एकदंत यांच्या सोबत बसले आणि मग एकदंत म्हणाले, सगळं काय नीट राहिलं ना रात्री? यावर सर्वांनी माना डोलावल्या आणि सागर म्हणाला, आम्हाला अजून नीटसं समजलं नाही काही, तुम्ही सांगाल का? यावर एकदंत म्हणाले, हो, नीट ऐका. कोणातरी माणसाचा खून करून तो उघडकीस येऊ नये म्हणून त्याला तिथे पुरण्यात आलेले. तो तरुण वयात आलेला होता, पण त्याचे लग्न झाले नव्हते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने बी असलेले केळ खाल्ले होते आणि त्यानंतर काही वेळातच त्याचा खून झाला आणि त्याला लगेच पुरण्यात आले. मृत्यूनंतर माणसाच्या सर्वच प्रतिक्रिया, हालचाली थांबतात, तसेच पचन देखील थांबते आणि त्याच्या पोटात त्या केळीच्या बिया तशाच होत्या. शरीर थेट मातीत मिसळले की 5 ते 6 दिवसात मातीमधील जीव मांस संपून टाकतात. त्यामुळे निसर्गाचा चमत्कार म्हणा किंवा अजून काही, त्या केळीच्या बीमधून झाड उगवले आणि कदाचित तेव्हा पावसाळा असेल म्हणून त्या झाडाला पोषण मिळत गेले आणि ते मोठे झाले. पण त्या मुलाचा आत्मा मात्र त्या झाडाला बांधला गेला, कारण ते झाडच त्याच्यातून उगवलेले आणि तुम्ही त्याच झाडाशी पल्लवीचे लग्न लावलेत. सर्व लग्नाचे विधी केले. ते त्या झाडाबरोबरच त्या आत्म्यासोबत देखील झाले. त्या आत्म्याने तिच्यासोबत फेरे घेतले आणि त्या आत्म्याच्या अनेक इच्छा अपूर्ण होत्या. त्यामुळे त्याने पल्लवीला त्याची पत्नी समजले. त्यांचे खरंच लग्न झाले होते. पण जेव्हा सागरने तिला स्पर्श करण्याचा किंवा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र त्या आत्म्याला ते सहन झाले नाही आणि त्याने असा त्रास दिला आणि त्याला जी पल्लवीबद्दल ओढ होती त्यातून तो अजूनच शक्तिशाली झाला होता. मग ते पल्लवीला म्हणाले, त्या दिवशी सागरच्या शरीरात तीच आत्मा होती पल्लवी, म्हणून त्याला काही आठवत नाही. पल्लवीला समजतच नव्हते यावर काय बोलावे. ती म्हणाली, पण मग आता? एकदंत म्हणाले, जे घडले त्यात सागरचे शरीर होते, त्यामुळे काही वाईट परिणाम होणार नाहीत. अजून महत्त्वाचे म्हणजे त्या आत्म्याच्या शरीराचे योग्य क्रियाकर्म झालेले आहे आता. त्यामुळे आता तो मुक्त झालाय. आता तुला धोका नाही आणि त्याच्या अस्थी तशाच होत्या, त्यामुळे त्याला मुक्ती मिळत नव्हती. जेव्हा माझ्या घरी काचेवर मला माती मिळालेली, त्यावरून मला अंदाज आलेले हे मातीसोबत निगडीत आहे. आणि जेव्हा ते झाड पाहिले तेव्हाच मला समजले की ते झाड पछाडलेले आहे आणि त्या आत्म्याशी निगडीत जे काही आहे ते जमिनीत पुरलेले असणार. म्हणून तर मी खोदकाम करायला सांगितले. सागर म्हणाला, खरंच तुम्ही खूप मोठ्या संकटातून वाचवले आम्हाला. तुमचे आभार कसे मानावे हेच समजत नाहीये. एकदंत म्हणाले, आभाराचं राहू दे, पण पल्लवीला काही त्रास होऊ देऊ नको आता. हे मंगळ वगैरे कितपत खरं आहे याची कल्पना मला देखील नाही, पण ती तुझ्यावर खूप प्रेम करते हे मात्र खरं आहे. सर्वांनी एकदंत यांचे आभार मानले. एकदंत यांनी पुन्हा एक प्रकरण नीट सोडवले होते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला
तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.